नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाला सुरुवात झाली आहे। काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी आपल्या दुर्गम भागातील आसली या गावी मतदानाला जात आहेत। मतदानाला निघण्यापूर्वी गोवाल पाडवींशी आपण संवाद साधलेला आहे। आता मतदारांना काय आव्हान करणार? मतदारांना एवढंच आव्हान करणार की ही लोकशाहीची प्रक्रिया आहे आणि आपण सर्वांनी सहभागी व्हावं। मीही मतदान करायला निघालो आहे। मलाही समजतं की ऊन खूप आहे, टेम्परेचरही वाढलं आहे, म्हणून जेवढं शक्य होईल सकाळी मतदाराने बाहेर निघावं आणि लोकशाही प्रक्रियेत सहभाग घ्यावं। का खरंच ही लढाई संविधान वाचवण्यासाठी आहे, परिवर्तन घडवण्यासाठी आहे आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आहे। दादा, नंदुरबारची लढाई आता एका वेगळ्या टप्प्यावर येऊन ठेपलेली आहे। आपल्याला विजयाचा किती विश्वास आहे? आता त्याबद्दल काही बोलता येणार नाही। खऱ्या अर्थाने का आज फक्त मतदान आहे आणि 4 जूनला आपल्याला निश्चितपणे कळेल। दादा, मोठ्या सभा झालेल्या आहेत आपल्या मतदारसंघात, त्यातनं आपल्याला आपण गाव पाड्यापर्यंत पोहोचलेले आहात। मतदारांबद्दल आपल्याला काय विश्वास वाटतो? आपल्याला मिळणारा प्रतिसाद कसा होता? जिथे जिथे गावी गावी भेट देत होतो, शेवटच्या माणसापर्यंत, शेवटच्या गावापर्यंत भेट देत होतो आणि लोकांकडून उत्तम प्रतिसाद होता। लोकांना परिवर्तन पाहिजे, बदल पाहिजे हे ठरलं आहे आणि जनतेने निवडणूक हातात घेतली आहे। आणि जिथे जिथे सभा झाल्या, सभामध्ये पण खऱ्या अर्थाने जी संख्या आली, शहादात असो, शिरपूर असो आणि प्रियंकाजी गांधी जेव्हा इथे मोठी सभा घेतली, खरंच एक वेगळ्या पद्धतीने वातावरण बदल झालं आहे आणि निश्चितपणे याचा परिणाम आपल्याला 4 जूनला दिसेल। ओके, मतदारांनी वाढत्या उन्हामुळे सकाळी लवकर मतदानासाठी बाहेर पडावं आणि मतदानाची टक्केवारी वाढवावी। त्याच्यासोबत ही लढाई सर्वसामान्य जनतेने हातात घेतली आहे असा विश्वास काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरामन किरण कटारे सोबत भिकेश पाटील, एबीपी माझा, नंदुरबार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।